सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विधानसभेपासून बीडमधील विराट मोर्चामध्ये गाजलेलं आणि निशाण्यावर असलेलं नाव म्हणजे वाल्मिक कराड आणि हा वाल्मिक कराड लवकरच शरण येणार असल्याचं कळतंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच मास्टर माइंड असल्याचा आरोप सगळ्यांनी केलाय। वाल्मिक कराडचे धनंजय मुंडेंपासून बीडमधील अनेक राजकीय नेत्यांशी लागेबांधे असल्याचं बोललं जातंय। दरम्यान वाल्मिक कराड नेमका कोण आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष आहे। गोपीनाथ मुंडे समर्थक आहे। 10 वर्षांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये काम केलंय। धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थित परळी मतदारसंघामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये अग्रेसर असतो। 307 सारख्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा कराडवर आरोप आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात खंडणीशी संबंधित गुन्हा दाखल आहे। विष्णू साठे हा केज तालुक्यातील आरोपी आहे। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा तो निकटवर्तीय आहे। धनंजय मुंडे यांचा राजकीय वरदहस्त असल्यामुळे पोलीस कारवाई करत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, या सगळ्या प्रकरणामध्ये पहिल्यापासूनच वाल्मिक कराडचं नाव सातत्यानं चर्चेत होतं, केंद्रस्थानी होतं। आता तो शरण येईल अशी शक्यता वर्तवली जाते, काय अपडेट्स आहेत? सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे त्यानुसार आज संध्याकाळपर्यंत किंवा सकाळपर्यंत वाल्मिक कराड हा बीड पोलिसांना शरण येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आहे। खरं तर वाल्मिक कराड हा सध्या तरी पवनचक्की मालकाला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणातला आरोपी आहे। मात्र त्याचाच या ठिकाणी या सगळ्या प्रकरणाशी म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी देखील संबंध आहे आणि त्याला देखील या खटल्यामध्ये आरोपी करावी अशा प्रकारची मागणी सर्वसामान्यांकडनं केली जात आहे। आणि वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळेच अटक होत नाही अशा प्रकारची देखील चर्चा आणि बीडमध्ये पाहायला मिळालेली होती। आणि आज या ठिकाणी तो पोलिसांना शरण येईल अशा देखील माहिती या ठिकाणी मिळते आहे। खरं तर रात्री एक माहिती येत होती की पुण्यामध्ये तो शरण आला, मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही। आज किंवा उद्या सकाळपर्यंत तो बीड पोलिसांना शरण येईल अशा प्रकारची माहिती मिळते आहे, कारण की तशा प्रकारच्या सूचना वाल्मिक कराडला दिल्या गेल्या आहेत असं देखील कळतं आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असलेला वाल्मिक कराड आज संध्याकाळपर्यंत शरण येईल अशा प्रकारची माहिती पोलिसांकडनं या इतर सूत्रांकडनं देखील मिळते आहे। निश्चित कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।